राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात। महापालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहे। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली। राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यात। महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत, तर 31 डिसेंबरला अर्जांची छाननी होणार आहे। 2 जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असेल आणि 3 जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होणार आहे, तर 3 जानेवारीलाच उमेदवारांची अंतिम यादीही जाहीर होणार आहे। राज्यातल्या 27 महानगरपालिकांची मुदत संपली आहे, तर जालना आणि इचलकरंजी या 2 महापालिका नव्यानं तयार करण्यात आल्या आहेत। उमेदवारी अर्ज ऑफलाईनच स्वीकारण्यात येणार आहे। महापालिका निवडणूक ही ईव्हीएम द्वारेच घेण्यात येणार आहे। शिवाय निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे। दुबार मतदारांच्या नावापुढे यादीत डबल स्टारचं चिन्ह देण्यात येणार आहे। निवडणूक आयोगानं दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षणही केलंय। शिवाय कोणत्या केंद्रावर मतदान करणार हे निवडणूक आयोगानं मतदारांकडून लिहून घेतलंय। उमेदवारांसाठी निवडणूक आयोगानं खर्चाची मर्यादाही घालून दिली आहे। अ वर्ग महापालिकेसाठी 15 लाख, ब वर्ग महापालिकेसाठी 13 लाख, तर क वर्ग महापालिकेसाठी 11 लाख आणि ड वर्ग महापालिकेसाठी 9 लाख खर्चाची मर्यादा घालण्यात आली आहे। 29 महापालिकांमध्ये एकूण 2869 जागांसाठी मतदान होणार आहे। यापैकी 1442 जागा महिलांसाठी, 341 जागा अनुसूचित जातींसाठी, 77 जागा अनुसूचित जमातींसाठी आणि 659 जागा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत। पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे। आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत। भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे, त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल। 2 ते 3 दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती जाहीर होण्याची शक्यता आहे। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या 1.5-2 वर्षापासून अतिशय मायक्रो प्लॅनिंग याच्यासाठी केलेलं आहे। प्रत्येक वॉर्ड, प्रत्येक बूथपर्यंतची रचना शिवसेनेची संघटनात्मक मुंबईमध्ये आहे आणि मला असं वाटतं मुंबई सक्षमतेनं शिवसेना लढेल आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भगवा फडकवेल। आमची ऑलरेडी तयारी चालूच आहे, होती तयारी झालेली आहे। आता आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत आणि मुंबईमध्ये मराठी महापौर बसवण्यासाठी आम्ही कटिबद्ध सुद्धा आहोत। ठाकरे बंधू आपल्याला एकत्र दिसणार का? मला असं वाटतं याचा निर्णय लवकरच राजसाहेब जाहीर करतील। मला असं वाटतं महापौर हा मराठीच बसेल आणि तो ठाकरे फॅमिलीला, ठाकरे परिवाराला मानणाराच महापौर असेल। दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी नाही आले तरी, दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्यासोबत गेली तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी, शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील। कारण आमचा कारभार, आम्ही केलेला मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं असल्यामुळे मुंबईकर आमच्यासोबत राहतील। काँग्रेस मुंबई पालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याचा पुनरुच्चार वर्षा गायकवाड यांनी केला। आमची कुठेही मैत्रीपूर्ण लढत नसेल, आमचे मुद्दे घेऊन आम्ही लढणार असं त्यांनी स्पष्ट केलंय। काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष म्हणून लढणार आहे। याचं कारण असं की कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। कार्यकर्त्यांनी जी भूमिका मांडलेली आणि शेवटी हे इलेक्शन होत असताना आमची भूमिका होती, आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम होता, ज्याच्यामध्ये संविधान हा धागा होता। मी सातत्याने एक गोष्ट सांगते की आमची भूमिका हीच राहणार आहे की सर्वांना बरोबर घेऊन, कारण मुंबईच्या विकासामध्ये मुंबईकरांचा प्रत्येक ठिकाणी
जो आहे तो समान हिस्सा आहे आणि म्हणून सगळ्या मुंबईकरांना घेऊन जाऊन आम्ही मारहाण शब्द शिवा देणं हे आमची संस्कृती नाही. मैत्रीपूर्ण लढत असं म्हणायचं ताई? नाही, असं नाही. आम्ही आमची भूमिका घेऊन लढणार आहोत. आम्ही मुंबईकरांच्या विषयावर लढणार आहोत. मुंबईला लुटणाऱ्या रेहमान डकेतला पाणी पाजणारी महायुतीच धुरंधर असं म्हणत एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तर आदित्य ठाकरेंनी यावरून शिंदेंना टोला लगावलाय. मुंबई को लुटने वाला कौन है वो रहमान डकैत, याचा शोध नक्की घेतला पाहिजे. इतिहासात असे अनेक डकैत रहमान डकैत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे. शिंदे यांनी भाषणामध्ये धुरंधर चित्रपटाचा उल्लेख करताना स्वतःला धुरंधर तर दोघींना रेहमान डकैत कुठे दूर गेला माहित नाही मला, पण जाऊ देता. तर मुख्य गोष्ट हीच आहे की तुम्ही जे बोललात ना आता, कदाचित हे मी पहिल्यापासून बोलत आलोय की एकमेकांच्या ऑफिसमधून काम करतात. आदित्य ठाकरे यांनी भाजपचा बिल्डर जनता पार्टी असा उल्लेख केलाय, तर शिंदेंचा फेकनाथ मिंधे असा उल्लेख करत टीका केली. गृहनिर्माण मंत्र्यांची घोषणा जागा मालक आणि बिल्डरांसाठी असल्याची टीका सुद्धा आदित्य ठाकरेंनी केली आहे. होर्डिंग लावलेत पागडी मुक्त मुंबई, त्याचा अर्थ हाच होतो की पागडीमध्ये सगळे राहणारे जे मुंबईकर आहेत, जे लाखो मुंबईकर आहेत, त्यांना मुंबईतून बाहेर घालवायचं. किंवा मग ते अदानीचे कसे धारावीमधले लोक देवना डम्पिंग ग्राउंडवर न्यायचं, तसं तिथे देवना डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रयत्न हा कदाचित एकनाथ मिंदेंचा असू शकतो. खरोखर तुम्ही पाहाल की सगळ्या ज्या घोषणा आहेत त्या बिल्डरांसाठी केलेल्या आहेत. तर ही पागडीची घोषणा, आणि आज आपल्याच माध्यमातून सगळ्या पागडीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना मी विनंती करत आहे की हे जे काही पागडी मुक्त मुंबई जे बोलत आहेत, मिंदे बोलत असतील, भाजप बोलत असतील, फसवी घोषणा आहे, बळी पडू नका. आदित्य ठाकरे यांना अजूनही विकासाचा पूर्ण रूप कळलं नाही आहे. बिल्डर धार्जिनी महानगरपालिका जनतेच्या विकासाकरता कुठलंही धोरण मुंबईमध्ये नाही. तर धोरण हे सर्वसामान्य जनतेकरता आहे, गरीब माणसाला घरं मिळाले पाहिजे. उबाटाचं धोरण हे बिल्डर धार्जिन आहे, हे आज महाराष्ट्राने मुंबईने बघितलं आहे. तेजस्वी घोसाळकरांकडनं ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्यात आला. तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये प्रवेश वेदनेतून घेतलेला निर्णय सुद्धा प्रामाणिकतेशी तडजोड करत नाही असं तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलंय. हा निर्णय खरंच खूप कठीण आहे आणि खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही, पण एक पक्ष सोडताना किंवा ते परिवार सोडताना त्यांनी ज्यांनी ओळख दिली मला, ते सोडताना खूप दुःख होत आहे. पण माझ्या प्रभागात विकासाची कामं करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तिच्या निर्णयावरती मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही आहे आणि त्यात प्रवेश केलेला आहे. मी स्वतः कुठेही गेलेलो नाही. माननीय माझी भूमिका जी आहे ती माननीय पक्षप्रमुख उद्धवजींना रात्री मी हेही सांगितलं, ती तिचा निश्चय झाले, ती जाते आणि आत्ता मी तिला अडवू शकत नाही, कारण तिने निर्णय घेतलेला आहे, ती मॅच्युअर्ड आहे. नाही, बोलण्यासारखी खूप गोष्ट आहेत त्याच्यावर, पण आज मी बोलणार नाही कारण मला ह्या विषयाकडनं डायव्हर्ट करायचं नाही. होऊ दे ना, बिलकुल नाही, पण त्याच्यावर नंतर बोलेल. खूप आमच्याकडे पण खूप गोष्टी बोलण्यासारख्या. निवडणुकीपर्यंत असे अनेक प्रवेश भारतीय जनता पार्टीत होतील. देवाभाऊंच्या नेतृत्वावरील विश्वास आणि मादी मोदी साहेबांचं देशाप्रती असणारं समर्पण, त्याग यातना कार्यकर्ते भारावून प्रभावित होऊन अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत. त्यातनंच तेजस्वी घोसाळकरचा हा प्रवेश आहे. तर दिल्लीमध्ये काहीतरी घडतंय, पण 2029 पर्यंत मोदीच पंतप्रधान राहतील असं धनंजय महाडिक म्हणाले. काही गोष्टी जाहीरपणे बोलणं योग्य नाही, पण काही प्रक्रिया सुरू आहेत असंही धनंजय महाडिक यांनी म्हटलंय. 15 ते 19 दरम्यान तुम्ही संसदेत उपस्थित राहावा अशा प्रकारचं व्हीप पक्षाने जारी केलेलं आहे. काय राजकीय घडामोड काही कानावर आली? आता या गोष्टी आपण जाहीररित्या बोलणं योग्य नाही आहे, परंतु आहेत काय चाललेल्या प्रक्रिया सुरू आहेत. आज मलाही कॉल आलाय मगाशी. मोदीजीच 2029 पर्यंत पंतप्रधान राहतील आणि 2034 सुद्धा पक्षाच्या वतीनं मोदीजीच राहतील, यामध्ये माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. वेगवेगळ्या नेत्यांना साक्षात्कार होत होते, स्वप्न पडत होती, भविष्यवाणी ते करत होते, ते आम्ही बघितलेले आहे. पण पृथ्वीराज बाबांसारखा ज्येष्ठ नेता जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, PMOचे मंत्री राहिले,
त्यांनाही असे साक्षात्कार व्हायला लागले तर मात्र निश्चितपणे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी थोडं काळं दिलं आहे. ऋतुराज बाबा एक अतिशय चांगले नेते आहेत, त्यामुळे त्यांचं आरोग्य उत्तम राहावं अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे. त्यामुळे अशा प्रकारचा विचार करून त्यांनी स्वतःला फार त्रास. राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याची दहशत अजूनही पाहायला मिळते. संगमनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर लोक आक्रमक झाले आहेत. नेत्यांसह जनतेनं या ठिकाणी आंदोलन केलं. चिमुकल्याच्या मृत्यूनंतर संगमनेरची जनता संतापली आहे. नेत्यांसह जनता रस्त्यावर उतरली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या सिद्धेश कडलकच्या कुटुंबियांसह संगमनेरमधील शेतकरी, स्थानिक नागरिकही आक्रमक झाले. बिबट्या मुक्त संगमनेरसाठी युवक काँग्रेसच्या जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे हे देखील या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि निवेदन घेण्यासाठी प्रांताधिकारी आंदोलकांसमोर न येण्यावरून आमदार तांबे चांगलेच संतापले होते. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस उपाधीक्षकांना यावरून त्यांनी चांगलंच झापलं. तर 2020 मध्ये विखेंच्या नातवाजवळून गेलेल्या बिबट्याबाबत सत्यजित तांबेंनी आठवण करून दिली. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा नातू आणि आमच्या शालिनीताई विखे या शेतामध्ये जेवण करत असताना तिथं बिबट्या येऊन गेला होता. तुम्ही कदाचित वाचलं असेल ते. बिबट्या काय गरीब श्रीमंत मोठा छोटा पाहून येत नाही. तर जयश्री थोरात लेकराला कडेवर घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. चारा काढायला जावं लागतं. दूध व्यवसाय करणारा आमचा तालुका आहे आणि त्या महिलांसाठी मी खरं न्याय मागत आहे. बिबट्या जो आहे तो त्याची कॅटेगरी चेंज होऊन बाकीच्या कॅटेगरीमध्ये त्यांना कसं शिफ्ट करता येईल आणि काही रूल्स रेग्युलेशन्स, कारण ते ह्युमन हॅझार्ड. मुंबई महापालिका जागा वाटपासाठी महायुतीची उद्या पहिली बैठक पार पडणार आहे. भाजपच्या दादरमधील पक्ष कार्यालयामध्ये दुपारी 2 वाजता ही बैठक होत आहे. भाजपकडनं अमित साटम, आशिष शेलार, अतुल भातखळकर, दरेकर उपस्थित राहणार आहेत. तर सेनेकडनं उदय सामंत, राहुल शेवाळे, रवींद्र वायकर, प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे चर्चा करतील. मुंबईमध्ये भाजप 150 जागा लढवण्याच्या तयारीत आहे, तर सेना 100 जागांवर दावा करणार अशी माहिती सूत्रांकडनं मिळते.